तर काटकोन त्रिकोणामध्ये आणखीन एक महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे की जर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरती जर लंब टाकलेला असेल समोरच्या शिरोबिंदूमधून, म्हणजे जर काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरती त्याच्या समोरच्या बिंदूतून जर लंब काढलेला असेल तर तो जो लंब असतो त्याला भूमितीमध्ये असं म्हणायचं. तर इथं काय दिसतंय तुम्हाला की ln हा कोण आहे, कर्ण आहे, आणि ln वरती P या पॉइंट जवळ काय तयार झालेला आहे, लंब काढलेला आहे M या बिंदूतून. तर भूमितीमध्ये प्रमेय काय सांगतं, तर शिरोलंबाचा वर्ग म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरती जो आपण शिरोलंब काढलेला आहे MP, त्याचा वर्ग हा त्या शिरोलंबामुळे कर्णाचे जे दोन भाग झालेले आहेत त्या दोन भागांच्या गुणाकाराएवढा असतो, म्हणजे LP इंटू PN. तर MP स्क्वेअर शिरोलंबाचा वर्ग हा LP इंटू PN म्हणजे कर्णाचे जे दोन भाग तयार झाले त्यांच्या गुणाकाराएवढा असतो. तर इथं MP हा LP व PN यांचा भूमितीमध्ये आहे. तर याच टॉपिक मध्ये तुम्हाला काटकोन त्रिकोणांसंबंधीचे आणखी दोन नवीन प्रमेय तुम्हाला सांगितलेले आहेत. तर पहिलं प्रमेय आहे 30 अंश 60 अंश 90 अंशाचे प्रमेय. तर 30 अंश 60 अंश 90 अंशाचा प्रमेय काय आहे बघा. तर जर एखाद्या काटकोन त्रिकोणांमध्ये इतर दोन कोन 30 अंश आणि 60 अंश असे असतील तर बघा, तर इथं तुम्हाला PQR हा काटकोन त्रिकोण दिसतोय, म्हणजे Q हा काटकोन आहे इथं, आणि राहिलेल्या दोन कोनांपैकी एक कोन 30 अंशाचा आहे आणि दुसरा कोन 60 अंशाचा आहे, म्हणून या त्रिकोणाला 30 अंश 60 अंश 90 अंशचा त्रिकोण असं म्हणायचं. तर या त्रिकोणामध्ये काय नियम आहे, तर 30 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. आता इथं 30 अंश माप असलेला कोण कोण आहे, तर अँगल P, कोन P हा 30 अंशाचा आहे. मग त्याच्या समोरची बाजू आपण बाण करून बघूया, समोर कोण आहे, QR आहे. तर QR चं मेजरमेंट किती असणार आहे, तर QR चं मेजरमेंट कर्णाच्या 1/2 पट असणार आहे. म्हणजे कर्णाची जी लांबी असेल तिच्या अर्ध माप कोणाचं असणार आहे, 30 अंश कोनासमोरच्या बाजूचं असणार आहे. तसंच 60 अंश कोनासमोरच्या बाजूचं माप किती असणार आहे, कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असणार आहे. म्हणजे बघा 60 अंशाचा कोण कोण आहे, तर R आहे. तर अँगल R इज इक्वल टू 60 डिग्री. मग 60 अंश कोनाच्या समोरची बाजू कोण आहे, PQ. म्हणून PQ चं मेजरमेंट काय असणार आहे, वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. तर जर तुम्हाला काटकोन त्रिकोणामध्ये कोनांची माप 30 अंश 60 अंश 90 अंश अशी असतील तर कोणतीही एक बाजू जरी तुम्हाला माहिती असेल तर आपण उरलेल्या दोन बाजूंची लांबी आपण शोधू शकतो. तर 30 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 पट आणि 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. तर मगाशी बघितल्याप्रमाणेच आणखीन एक थेरम तुम्हाला बघायचे, प्रमेय बघायचे, 45 अंश 45 अंश 90 अंशचं प्रमेय. बघा, जर तुमच्या काटकोन त्रिकोणामध्ये उरलेले जर दोन्ही कोन 45 अंश मापाचे असतील तर आपण या थेरमचा वापर करू शकतो. तर बघा इथं काटकोन त्रिकोण आहे ABC आणि अँगल B हा राईट अँगल आहे, B चं माप 90 अंश आहे. अँगल A चं मेजरमेंट 45 डिग्री आहे, अँगल C चं मेजरमेंट सुद्धा 45 डिग्री आहे. म्हणून हा ट्रायंगल 45 45 90 या मेजरमेंट्सचा आहे. तर याच्यामध्ये आपण काय प्रमेय सांगू शकतो, तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू, आता तुम्हाला दोन्ही कोण इक्वल दिसतात, याचा अर्थ दोन्ही कोणासमोरच्या बाजू सुद्धा कशा असणार आहेत, समान असणार आहेत. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणून काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजे कोण AB आणि BC दोघांचीही मेजरमेंट्स कशा असणार आहेत, सेम आहेत, कारण दोन्ही
त्या बाजूंसमोरचे दोन्ही कोण कसे आहेत, इक्वल मेजरमेंट्सचे आहेत. म्हणून AB इज इक्वल टू BC इज इक्वल्स टू 1/√2 टाइम्स ऑफ AC. म्हणजे काटकोन करणारी प्रत्येक बाजू AB बरोबर BC ही काय असणार आहे, वर्गमुळात 1/2 गुणिले कर्ण, कर्णाच्या वर्गमुळात 1/2 पट इतकी असणार आहे. बघा समजलंय का? तर याला 45-45-90 चे प्रमेय असं म्हणायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 कन्सेप्ट शिकलेले आहोत. पायथागोरसचं प्रमेय, भूमिती मध्य प्रमेय, 30-60-90 अंशाचं प्रमेय आणि 45-45-90 अंश मापाचं प्रमेय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा स्वाध्याय बघूयात. शाब्दिक गणित असतील किंवा पायथागोरसची त्रिकुट ओळखायची असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं बघूया. तोपर्यंत बेस्ट लक फॉर युअर स्टडी अँड कीप वॉचिंग.